आपण काही वचन वाचूया, कारण वचन आम्हाला सांत्वन देणार आहे, वचन आम्हाला प्रोत्साहन देणार आहे, वचन आम्हाला ताजतवानं करणार आहे आणि वचन आम्हाला जीवन देणार आहे. यशायाचा 40वा अध्याय 29 ते 31 पर्यंत आपण वाचूया. तो भागलेल्यांना जोर देतो, भागलेल्यांना जोर देतो, थकलेल्यांना ताकद देतो, निराश झालेल्यांना आशा देतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखादा व्यक्ती खड्ड्यात पडलेला आहे, एखादा व्यक्ती विहिरीत पडलेला आहे, एखादा व्यक्ती संकटात पडलेला आहे, तर त्याला कुणीतरी हात दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आज तुम्हा प्रत्येकाकडे हात करत आहे. तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्याने तुम्हाला हात दिलेला आहे. हालेलुया. एकच परमेश्वर आहे, त्याच्याकडे सोडवण्याचं सामर्थ्य आहे. आताच गाणं गायलं इंग्रजीमधून, ब्रेक एव्हरी चेन. प्रत्येक बंधन तोडणारा तो देव आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, भागलेल्यांना तो जोर देतो. सपोर्ट, देवाचा सपोर्ट कसा असेल? मनुष्याचा सपोर्ट पेक्षा देवाचा सपोर्ट कसा असेल? तो जोर देतो, तो ताकद देतो, तो सामर्थ्य देतो, तो पॉवर देतो. हालेलुया. ज्यावेळेस आमची शक्ती कमी पडते, ज्यावेळेस आमची ताकद कमी पडते, ज्यावेळेस आम्ही एकटे असतो, ज्यावेळेस आम्हाला वाटतं माझ्या बाजूने कुणी नाहीये, लक्षपूर्वक आहे का? परमेश्वर तुमच्या बाजूने आहे. भागलेल्यांना जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. निर्बल ताकद नाही, त्यांना थोडीशी ताकद नाही देत, विपुल बल देतो. म्हणा, परमेश्वर विपुल बल देतो, भरपूर ताकद देतो, भरपूर ताकद देतो. आणि ती ताकद स्वर्गीय आहे, ती ताकद सामर्थ्यशाली आहे, ती ताकद पवित्र आत्म्याची आहे, ती ताकद कोणत्या मनुष्याची नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही इथून जाल, त्यावेळेस तुम्ही सामर्थ्यशाली होऊन जाल. असा अनुभव तुमच्या आतमध्ये येईल की देव तुमच्यामध्ये राहतो. हालेलुया. परमेश्वर सामर्थ्यहीन नाही हो, परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. आणि सामर्थ्यशाली परमेश्वराकडे तुम्ही आणि मी आलेलो आहोत. तो विपुल बल देतो, थोडस नाही देत. थोडस देणारा आमचा देव नाही, विपुल बल देतो. आम्हाला कशाची गरज आहे त्याला ठाऊक आहे. आज आम्हाला ताकदीची गरज आहे, आज आम्हाला सहनशक्तीची गरज आहे, आज आम्हाला त्याच्या सामर्थ्याची गरज आहे, आज आम्हाला त्याच्या सामर्थ्यशाली हाताची गरज आहे. त्याला ठाऊक आहे, म्हणून तर त्याने तुम्हाला इथं उचलून आणलेला आहे. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे ऐका, तरी तो बळ देतो, तो सामर्थ्य देतो. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, परमेश्वराची आशा धरून राहणारे, परमेश्वराची आशा धरून राहणारे, परमेश्वरावरच आशा ठेवणारे, परमेश्वराकडे दृष्टी लावणारे, परमेश्वराकडेच पाहणारे नवीन शक्ती संपादन करतील. नवीन शक्ती संपादन करतील. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्याकडे तुमची जुनी शक्ती असेल, जुनी ताकद असेल, जुनी पॉवर असेल, पण आज ज्या अर्थी देव तुम्हाला ह्या ठिकाणी घेऊन आला, परमेश्वर म्हणतो, जो व्यक्ती परमेश्वराकडे दृष्टी लावतो, जो व्यक्ती परमेश्वराकडे नजर लावतो, जो व्यक्ती परमेश्वरावर आशा ठेवतो, परमेश्वराचं वचन सांगतं त्याला नवीन शक्ती मिळते. हालेलुया. नवीन शक्ती, जीसस पॉवर. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मग साधारण राहत नाही, तुम्ही मग थकलेले राहत नाही, तुम्ही दमलेले राहत नाही, तर तुम्ही एकदम सामर्थ्यशाली बनता. परमेश्वर ताकद देतोय. म्हणा, परमेश्वर ताकद देत आहे, परमेश्वर सामर्थ्य देत आहे. जे त्याच्यावर आशा ठेवतात ना, त्यांना तो नवीन ताकद देतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. कोण देतो? परमेश्वर. म्हणा, परमेश्वर. हा, संपलं का वचन? गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. नवीन शक्ती मिळाल्याच्या नंतर काय करतील? गरुडाप्रमाणे वर उडतील. कशासाठी वर? काय काम आहे वर? ऐका, ज्या वेळेस तुम्ही पृथ्वीपासून वरती उंच जाता,
त्यावेळेस तुम्हाला सर्व गोष्टी छोट्या छोट्या दिसतात की नाही? विमानात कोण बसले? येस. बिल्डिंगवर कोण चढले? त्यांना विचारा. पृथ्वीपासून वर गेल्याच्या नंतर सर्व गोष्टी छोट्या छोट्या दिसतात. त्याचप्रमाणे परमेश्वराने नवीन शक्ती दिल्याच्या नंतर जगातले सर्व संकट, जगातल्या सर्व आमच्या विरोधातल्या गोष्टी आम्हाला छोट्या छोट्या दिसू लागतात. देव परमेश्वर आम्हाला गरुडाप्रमाणे वर उंच घेऊन जातो. हालेलुया, हालेलुया. मग असा कोणता परमेश्वर आहे? जगामध्ये अनेक परमेश्वराची नाव आहेत. परमेश्वर जो पिता आहे, जो सृष्टीचा निर्माण करताय, पृथ्वीचा निर्माण करताय, आकाशाचा निर्माण करताय, त्या परमेश्वराकडे आम्ही कसं जाऊ शकतो? एकच मार्ग आहे, येशू ख्रिस्त. हालेलुया. वचन सांगतं परमेश्वराला कोणी पाहिलेलं नाही. पाहिलं? कोणी पाहिलं का? देव पाहिला का? नाही. पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे पाहू शकतो. येशू हाच एकमात्र देव आहे जो आम्हाला परमेश्वर त्याच्यातून दिसतो. कसं काय? वचन वाचूया. थँक्यू जीसस. कलस्सेकरास पत्र पहिला अध्याय 15 आणि 16 वचन आपण वाचूया. येशू कोण आहे? परमेश्वराला जर आम्हाला भेटायचं आहे तर येशूकडे यावं लागेल. परमेश्वराकडून जर नवीन शक्ती संपादन करायची असेल तर येशूकडे यावं लागेल. परमेश्वराकडून जर आशीर्वाद संपादन करायचा आहे, नवीन भरारी जर आकाशामध्ये मारायची आहे, जर झेप घ्यायची आहे, यशस्वी व्हायचं आहे, तर आम्हाला येशू ख्रिस्ताकडे यावं लागेल. येशू ख्रिस्त परमेश्वराकडे घेऊन जातो. येशू ख्रिस्त परमेश्वर आहे. परमेश्वर आणि येशू एक आहे. हालेलुया. परमेश्वर दिसत नाही पण परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वर दिसतो. वाचूया कलस्सेकरास पत्र पहिला अध्याय 15 आणि 16 वचन. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. येशू कोण आहे? येशू कोण आहे? अदृश्य देव आहे ना, जो दिसत नाही तो देव आहे ना, त्याचे प्रतिरूप आहे. नाही समजलं? येशू कोण आहे? जो देव दिसत नाही, जो अदृश्य परमेश्वर आहे, ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं, त्या परमेश्वराच्या प्रतिरूपाचा तसाच्या तसा अगदी तोच आहे. येशू ख्रिस्त देव आहे. येशू ख्रिस्ताकडे आल्याच्या नंतर सामर्थ्य भेटतं, नवीन ताकद भेटते. प्रेषित 10:38 जे सैतानाच्या सत्तेखाली आहेत त्यांना येशू बरं करत फिरला आणि आम्हीही तेच करत आहोत, असं आमची बहीण म्हणाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अदृश्य देवाचे प्रतिरूप ख्रिस्त येशू आहे. आम्ही त्याच्याकडे आलं पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कोणताही आजार असू दे, कोणतंही संकट असू दे, कोणती परिस्थिती असू दे, जर तुम्ही दमला आहात, फिरून 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 इथे जाऊन तिथे जाऊन तिथे जाऊन तिथे जाऊन, एक पर्याय आहे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. कारण त्या येशू ख्रिस्ताने ह्या जगासाठी वधस्तंभावर प्राण दिलेला आहे, त्याचं रक्त सांडलेलं आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला आरोग्य मिळालेलं आहे. त्याचं रक्त सामर्थ्यशाली रक्त आहे. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. सेम तसाच आहे, तोच आहे. येशू शब्द होता, शब्द देव होता आणि देव शब्द देवासह होता आणि तो देवच होता. हालेलुया. म्हणा येशू देव आहे. येशू देव आहे. तुम्हाला माहिती आहे का, नुसतं तुम्ही येशू जरी म्हटलं ना तुमचं तारण होतं. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही नुसतं येशू जरी म्हटलं, त्याचं नाव इम्मानुएल आहे, त्याचा अर्थ असा होतो देव आमच्या सोबत आहे. म्हणा इम्मानुएल, जोरात म्हणा इम्मानुएल. त्याचा अर्थ आहे आमच्या बरोबर देव. हालेलुया. आणि ज्याच्या बरोबर देव आहे, देव त्याला ताकद देतो. प्रेज द लॉर्ड. समजा आता हे दमलेला आहे, थकलेला आहे आणि ह्याला ताकदीची गरज आहे, तर परमेश्वर पाठीमागून जोर देतो.
परमेश्वर ताकद देतो, परमेश्वर आशीर्वाद देतो आणि परमेश्वर गरुडाप्रमाणे उंच भरारी मारण्याचं सामर्थ्य देतो. टाळ्या वाजवा येशूसाठी. प्रत्येक व्यक्ती कोणी दमलेला असू दे, त्याच्यावर आशा ठेवा. येशू ख्रिस्ताच्या द्वारे जर तुम्ही परमेश्वराकडे गेला तर परमेश्वर तुमची हाक ऐकून तुम्हाला उत्तर देईल. कारण काय त्याचं कारण असं आहे, वाचा पुढं. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. तो सर्वांच्या अगोदरचा आहे. येशू ख्रिस्ताची मी ओळख करून देत आहे तुम्हाला. जे नवीन आलेले आहेत, जे जुने आहेत, पुन्हा एकदा लक्षात घ्या. येशू ख्रिस्त कोण आहे? सर्वांच्या अगोदरचा आहे. जी उत्पत्ती आहे, जी बनवलेलं आहे, ते सर्वात अगोदरचा तो ज्येष्ठ आहे. हा, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, आकाशात पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, दिसणारे न दिसणारे, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. तो सर्वाच्या अगोदरचा आहे. कोणतीही सत्ता, कोणताही अधिपती, कोणतीही गोष्ट त्याच्या अगोदरची नाही. मग आम्हाला सैतानाला घाबरण्याची गरज नाही, मग आम्हाला आजाराला घाबरण्याची गरज नाही. कारण का? जो सर्वात अगोदर होता, जो सर्वात अगोदर त्याची निर्मिती होती, तोच आमच्या सोबत आहे. आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. हालेलुया. म्हणा, देव चांगला आहे. आम्ही काय अशा तशा देवाकडे नाही आलो, आम्ही जिवंत देवाकडे आलो आहोत. आणि तो आम्हाला थोडीशी ताकद नाही देत, तो आम्हाला विपुल बल देतो. प्रेज द लॉर्ड. म्हणा, विपुल बल देतो. मी हरलेला नाही तर मी जिंकलेला आहे. आमेन, आमेन. अरे, ज्याच्याकडे आहे तोच देईल ना. तुम्ही तुमची ताकद मला देऊ शकता का? नाही. तुमचे पैसे देऊ शकता, तुमचं घर देऊ शकता, तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर देऊ शकता, पण तुमची ताकद नाही देऊ शकत. येशू वेगळा आहे. येशू त्याची ताकद देतो. येशू त्याची स्वतःची शांती देतो. येशू मुक्ती देतो. येशू वेगळा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. 16 झालं. त्याच्यासाठी निर्माण झालं आहे. म्हणा, त्याच्यासाठी. मी त्याच्यासाठी निर्माण झालो. जोरात म्हणा, मी त्याच्यासाठी निर्माण झालो. आता समजा हे घर, ही बिल्डिंग देवासाठी तयार झाली. हे देवाचं गीत गाण्यासाठी तयार झालं. हे पुलपीठ देवाच्या कामासाठी निर्माण झालं. आणि तुम्ही सुद्धा देवासाठी निर्माण झाले. पण तुम्ही सुद्धा देवासाठी निर्माण झाले तर तुमच्यावर कुणाचीही सत्ता चालणार नाही. हे आम्हाला माहित पाहिजे की मी देवासाठी निर्माण झालो आहे. हे ज्या दिवशी आम्हाला माहित होतं ना, त्या दिवशी कोणतीही दुष्ट शक्ती आमच्यावर प्रतिघात करणार नाही. नाहीच. कारण का? त्याला माहिती आहे, ह्याला कळलं हा कुणासाठी झालेला आहे. म्हणा, मी देवासाठी आहे. मी देवासाठी आहे. वचन सांगतं, जे काही झालं त्याच्यासाठी झालं. तो सर्वाच्या अगोदरचा आहे. म्हणून तर दुष्टात्मे थरथर कापतात. म्हणून तर दुष्टात्मे म्हणतात, तू देवाचा पुत्र आहेस. म्हणून तर म्हणतात, आम्हाला त्रास द्यायला का आला. म्हणून तर भिवून पळून जातात. दुष्टात्मे, दुष्ट शक्ती, अंधकाराची शक्ती फक्त येशूलाच घाबरते. याच्यासाठी की तो सर्वाच्या अगोदरचा आहे आणि तो देव आहे, तो पवित्र आहे. म्हणून जो कोणी येशू ख्रिस्ताकडे येतो ना, रिकाम्या हाताने जात नाही. कारण जो आला आहे तो येशूसाठी बनवला गेलेला आहे. येशूसाठी तुम्ही बनवले गेलेले आहात. तुमच्यावर कोणाची सत्ता चालणार नाही. असंच एकदा शिष्यांना तो सांगत होता. शिष्य म्हटले, आम्हाला देव दाखवा, देव. पिता दाखवा, पिता.
येशू म्हणाला, अरे बाबा मला पाहिलं ना, त्याला पाहिलं. वाचूया आपण वचन, यव्हानाचा 14वा अध्याय 6 ते 14 पर्यंत वाचूया. यव्हान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. परमेश्वराशिवाय आम्हाला पर्याय नाही. परमेश्वरच एक मार्ग आहे जो आम्हाला सर्व संकटातून बाहेर काढू शकतो, आणि परमेश्वराकडे जाण्याचा एकच मार्ग आहे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताशिवाय देव दिसणार नाहीच, कारण त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी खंडणी भरलेली आहे, दुसरे कुणी नाही भरली. येशू ख्रिस्त समजून सांगत होते त्यांच्या शिष्यांना. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. मार्ग मीच आहे. ताकद पाहिजे, देव पाहायचा, देव स्वर्ग पाहायचा आहे, मी मार्ग आहे. सत्य मी आहे, जीवन हवंय, जीवन. देव, आज जगामध्ये कितीतरी लोक देवाला शोधत आहेत. येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी जीवन आहे, मी मार्ग आहे, मीच सत्य आहे, मीच सत्य आहे, मीच सत्य आहे. येशू सत्य आहे. लक्षात घ्या, येशूच सत्य आहे. देवाकडचा मार्ग, स्वर्गाकडचा मार्ग येशूच आहे. आशीर्वाद मिळण्याचा मार्ग, उन्नती मिळण्याचा मार्ग येशूच आहे. शांती, मुक्ती, सुटका, आधार येशूच आहे. स्वतः सांगितलं त्याने. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. बऱ्याच लोकांना देव पाहिजे, देव पाहिजे, देवाकडे जायचे, देवाचा आशीर्वाद पाहिजे, सुटका पाहिजे. येशूकडे आल्या वाचून पित्याकडे जाता येत नाही. येशू मार्ग आहे, आणि तो मार्ग स्वतः होऊन आमच्याकडे आला. स्वतः होऊन आमच्यासाठी, स्वतः होऊन स्वर्ग सोडून मार्ग तयार करण्यासाठी, मार्ग देण्यासाठी, जीवन देण्यासाठी, आमच्यासाठी स्वतः होऊन तो आला. आमच्यासाठी संपूर्ण जगाचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलं आणि आम्हाला पापमुक्त केलं. आणि पापमुक्त केल्याच्या नंतरच ताकद भेटते, लक्षात ठेवा. येशू ख्रिस्त बळ देणारा देव आहे. येशू ख्रिस्त ताकद देणारा देव आहे. तो म्हटला, मीच जीवन आहे. पुढे वाचूया. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. बर, तुम्ही मला ओळखलं असतं तर देवाला ओळखलं असतं. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. ऐकलं का? समजलं का? आत्तापासून तुम्ही त्याला पाहिले आहे, तुम्ही त्याला ओळखले आहे. याचा अर्थ मी जर तुमच्या समोर आहे, मी जर तुमच्या समोर उभा आहे, मी जर तुमच्याशी बोलत आहे, तर खरोखर आतापासून तुम्ही देवाला पाहिलेलं आहे, आतापासून तुम्ही देवाला ओळखलेलं आहे. ज्या कोणी येशू ख्रिस्ताला पाहिलं, ज्याने कोणी येशू ख्रिस्ताला ओळखलं की येशू ख्रिस्त तारणार आहे, येशू ख्रिस्त सोडवणार आहे, हे जर कोणी ओळखलं तर देवाचं वचन सांगतं, आतापासून त्याने पित्याला पाहिलेला आहे, परमेश्वराला त्याने ओळखलेला आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी. आता एवढं सांगितलं बरं का, मला बघितलं ना, देवाला पाहिलं. तरी फिलिप म्हणत आहे, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. बस झालं. मग परमेश्वर भेटला ना, बस. सगळीकडे बघा तुम्ही, कशाला आहे परमेश्वर? हा परमेश्वर, तो परमेश्वर, तो परमेश्वर, तो परमेश्वर. परमेश्वर भेटला ना, बस झालं.
नको, पिता दाखवा, बस झालं. तसं नाही, मार्गच नाही दुसरा. येशू ख्रिस्ताशिवाय मार्ग नाही. हा, येशूने त्याला म्हटले, येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हा जवळ असूनही एवढे दिवस झालं माझ्या सोबत आहेस, एवढे दिवस झालं माझ्या सोबत आहेस, तू मला ओळखीत नाहीस काय? तो मला ओळखीत नाही का? ज्याने मला पाहिले आहे, ज्याने मला पाहिले आहे, लक्षात ठेवा, ज्याने मला पाहिले आहे, ज्याने मला ओळखले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. त्याने पित्यालाही पाहिले आहे. तुम्ही येशूला ओळखलंय का? काय म्हणून ओळखलंय? येशू तारणारा आहे, सोडवणारा आहे, शांती देणारा आहे. आणि काय माहितीये का, आजचं वचन दाखवा, बघा काय म्हणतो देव, वाचा. खंबीर हो. कोण म्हणत? म्हणलं तुम्हाला कुणी आतापर्यंत? ज्याच्याकडे तुम्ही गेले तुम्हाला म्हटलं कुणी? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको. कारण पण सांगून टाकलं. लोक नुसतं म्हणतात घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. कारण कोणच सांगत नाही. इथं कारण सांगितलंय, तू जिथे जाशील तिथे तुझा देव, तुझा परमेश्वर तुझ्या सोबत असेल. नुसतं भिवू नको, घाबरू नको, भिवू नको, घाबरू नको. वेळ आली की कुणीच नाही. पण आमचा परमेश्वर सोडून जात नाही हो. तो म्हणला, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुझ्या सोबत आहे. कशात? कशात? संकटात, आजारात, प्रॉब्लेम मध्ये. असा आमचा येशू ख्रिस्त आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू का म्हणतोस? का म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? समजलं का? मी पित्यामध्ये आहे, पिता माझ्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त म्हणत आहे, देव माझ्यामध्ये आहे, मी देवामध्ये आहे. देव आणि मी, बाप आणि मी, परमेश्वर आणि मी एक आहोत. पुढे फार छान सांगितलं. हा, ज्या गोष्टी हा मी तुला सांगतो, ज्या गोष्टी मी तुला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही. हे जे एवढं काही सांगितलं ना आता, माझ्या मनाचं नाही ते. हा, माझ्यामध्ये राहणारा पिता परमेश्वर स्वतःची कार्य करीतो. स्वतःची कार्य करीतो. पुढे वाचा पटापट. हा, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना. ऐका, सर्वांनी ऐका. ऑनलाईन ऐकतात त्यांनी पण ऐका. येशू ख्रिस्तामध्ये देव आहे. येशू ख्रिस्त देवामध्ये आहे. देव आणि पिता आणि येशू एक आहेत. येशू ख्रिस्त देव आहे. हा, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. खरे मान आहे. नाहीतर मग काय करा? बघा मी काय करतो. अंधळ्यांना डोळे देतो, ते कृत्यावरून तरी ओळखा. पिता माझ्याद्वारे कार्य करतो. लंगड्यांना पाय देतो, त्याच्याद्वारे तरी ओळखा. परमेश्वर माझ्याद्वारे कार्य करतो. मुक्यांना वाचा देतो, त्याच्याद्वारे तरी ओळखा. येशू ख्रिस्त तारणारा आहे. दुष्टात्म्यांचे जे ग्रस्त आहेत त्यांना सुटका देतो, भूते काढतो. याच्याद्वारे तरी ओळखा, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. हालेलुया. म्हणा, मी येशूला ओळखतो, मी येशूला ओळखतो, माझी आशा येशूवर आहे. तर मग निश्चित अर्थाने तो तुम्हाला बळ देईल, निश्चित अर्थाने तो तुम्हाला ताकद देईल. निश्चित अर्थाने तुमचा पडलेला बिझनेस गरुडाप्रमाणे आकाशात उंच उडेल. निश्चित अर्थाने तुमचे लटपटणारे गुडघे त्याच्यामध्ये बळ येईल. निश्चित अर्थाने तुमचे खर्चाचे डोंगर ढासळले जातील, त्याचा भुगाव होईल येशूच्या नावामध्ये. जर का तुम्ही येशूला ओळखत आहात, जर का तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत आहात, जर का तुम्ही त्याला ओळखता, तर परमेश्वर तुमचे तारण केल्याशिवाय राहत नाही. एक वचन वाचून आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पहिलं योहानाचं पत्र 5वा अध्याय आणि 20 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, ऐका,
मी तुम्हाला खचित सांगतो, 100% सांगतो, हा, मी जे कृत्य करीतो मी जे कृत्य करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. इकडे लक्ष द्या, मी जे करतो ते माझ्यावर विश्वास ठेवणारा करेल. अजून किती बळ पाहिजे? आनंद नाहीये? हा, आणि त्यापेक्षा मोठी करील, मोठी करील. कारण मी पित्याकडे जातो. हम्म, पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे, हम्म. म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, जे काही तुम्ही येशूच्या नावाने, परमेश्वराकडे मागणारे भरपूर आहेत. संपूर्ण जग परमेश्वराकडे डोळे लावलेलं आहे. संपूर्ण जग परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. संपूर्ण जग दोन्ही हात वर करून त्याच्याकडे मागत आहे. कुणाला उत्तर भेटतं माहितीये का? येशूच्या नावात जो मागतो, येशू म्हणतो मी त्याला देईन. हालेलुया. म्हणा, देव चांगला आहे, देव चांगला आहे. एक वचन वाचून आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 20 वचन. इकडे लक्ष द्या. आपल्याला ठाऊक आहे की हा, देवाचा पुत्र आला आहे देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे. तो सत्य आहे. देवाचा पुत्र सत्य आहे. लक्षात ठेवा, मनात बिंबवा, हृदयावर कोरून ठेवा. तो सत्य आहे, तो लबाड नाही, तो खरा आहे. तुम्हाला सांगू का, चोर येतो चोरी करायला, घात करायला, नाश करायला, पण येशू ख्रिस्त येतो विपुल आणि विपुल जीवन द्यायला. तो सत्य आहे, तो सत्य आहे, तो सत्य आहे. तो देवाचा पुत्र आहे. हा, त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आम्हाला दिली आहे. हा, तो सत्य आहे, तो सत्य आहे. त्याच्या ठायी, त्याच्या ठाई म्हणजे म्हणजे त्याचा पुत्र येशू त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठायी आहे. ओ हालेलुया. हा, झालं. आपण आहो, हा, हाच खरा देव आणि सर्वकालिक जीवन आहे. आपण त्याच्या ठाई आहोत आणि येशू ख्रिस्त, इकडं लक्ष द्या, कान द्या, कान द्या, कान द्या. येशू ख्रिस्त वचन सांगतं, हाच खरा देव आहे. माझ्या मनाचं नाही सांगत, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, हाच खरा देव आहे. आणि खरा देव आमच्या जीवनात कुठलंही खोटं कार्य करत नाही, तो सत्य कार्य करतो. थोडकं बळ नाही देत, भरपूर ताकद देतो. थोड्या दिवसापुरतं पोटदुखी नाही थांबवत, कायमची थांबवतो. थोड्या दिवसापूर्वीची गाठ जात नाही, कायमची गाठ जाते. कॅन्सर थोड्या दिवसापुरता नष्ट नाही होत, कायमचा नष्ट होतो. पक्षघाती माणूस कायमचा बरा होतो, थोड्या दिवसासाठी नाही, तर पक्षघात कायमचा बरा करणारा परमेश्वर आहे. 4 दिवस मेलेल्या लाजराला त्यांनी जिवंत केलं. जिवंत देव करणारा, तो जिवंत करणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया.